नमस्कार. आज आपण भरली वांगी कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 5 मध्यम आकाराची हिरव्या रंगाची वांगी घेतलेली आहेत. आता ही वांगी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. वांगी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याची देठं थोडी थोडी कट करून घ्यायची आहेत. अशा प्रकारे थोडंसं देठ आपल्याला इथे ठेवायचं आहे. अशा प्रकारे सगळ्या वांग्यांची थोडी थोडी देठं कट करून घ्यायची आहेत. त्यानंतर या वांग्यांना आपल्याला अशा प्रकारे मधून चिरून घ्यायचं आहे मसाला भरण्यासाठी. ही वांगी चिरत असताना एकदा आतून खिडक्या आहेत का ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळी वांगी आपल्याला चिरून घ्यायची आहेत. आता या वांग्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे. 1 छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून मग चिरून घेतलेली आहे. आता ही चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर अगदी चिमूटभर यामध्ये साखर टाकायची आहे. आता हा तयार मसाला वांग्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे पहा, याच प्रकारे सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. आता राहिलेल्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेते. हा मसाला तयार करत असताना मी तिखट थोडंसं कमी टाकलेलं आहे, कारण मी फोडणीमध्ये देखील थोडंसं तिखट टाकणार आहे. तिखट हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुमच्या चवीनुसार टाकू शकता, कमी जास्त. कांदा लसूण मसाला ऐवजी तुम्ही घरगुती काळा मसाला किंवा काळा तिखट देखील वापरू शकता. अशा प्रकारे सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे. आता ही वांगी आपल्याला फोडणी द्यायची आहेत. हे पहा, सगळी वांगी तयार आहेत मसाला भरून. फोडणीसाठी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे. कढई थोडीशी तापली की त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. त्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी हिंग टाकायची आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. इथे माझ्याकडे सुकलेला कढीपत्ता होता, त्यामुळे तो तेलामध्ये लगेचच लाल होतो. तुम्ही ताजा कढीपत्ता असेल तर तो टाकू शकता. आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा काढून घेतलेल्या होत्या, ते पण यामध्ये टाकलेल्या आहेत. आता यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे कलर येण्यासाठी, आणि थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर इथे 2 ते 3 चमचे तीळ आणि खोबऱ्याचं कूट आहे, ते या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. हे तीळ आणि खोबऱ्याचं कूट मी भाजूनच तयार केलं होतं, तरी देखील फोडणीत आणखीन एकदा तीळ खोबऱ्याचं कूट हे मी तीळ आणि खोबरं आधी भाजूनच मग त्याचं कूट तयार केलं होतं, तरी देखील
फोडणीमध्ये ते अजून थोडंसं तेलामध्ये भाजून घेतलं की भाजीला कलर छान येतो. त्यानंतर जो आपण वांगी भरून उरलेला जो वांग्याचा मसाला आहे तो देखील या फोडणीमध्ये टाकून त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ही भरलेली वांगी या फोडणीमध्ये टाकून परतून घ्यायची आहेत त्यांना. थोडंसं परतून झालं की यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. पाणी जास्त टाकायचं नाही. हे पाणी मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे. जास्त पाणी झालं की याची ग्रेव्ही थोडीशी पातळ होते. आता यावरती झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मंद आचेवरती. चार ते 5 मिनटानंतर हे पहा, भाजीला कलर खूप छान सुटलेला आहे. वांगी पण शिजलेली आहेत. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता. आता ही भाजी एका डिशमध्ये काढून घेते. इथे आपलं मसाला वांगं किंवा भरली वांग्याची भाजी तयार आहे. हे पहा.